नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत आजचे म्हणजे 16 जुलैचे कांदा बाजार भाव. कांदा बाजार भावात मिळण्यासाठी आपण जर बघितलं तर मित्रांनो, बाजार समित्यांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला बाजारभाव बघायला मिळत आहेत. आवक सुद्धा चांगल्या प्रमाणात बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कांद्याला बाजारभाव कसा आहे, कोणत्या बाजार समितीमध्ये कसा बाजारभाव, किती आवक हे आपल्याला मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. बघू शकताय स्क्रीनवरती आपण बघतोय शेतमाल कांद्याचे बाजारभाव बघतोय. कशी आवक आहे, कोणती बाजार समिती आहे तेही सविस्तरपणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आजची तारीख आहे 16/7/2026 आणि बाजार समिती आहे कोल्हापूर. मित्रांनो, कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 2197 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव हा 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये होता. अकोला या बाजार समितीमध्ये 475. मित्रांनो, जर तुम्ही दुसरी बाजार समिती बघितली तर दुसरी बाजार समिती आहे अकोला. अकोला या बाजार समितीमध्ये 475 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये जर आपण बघितलं तर 6340 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1750 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये जर बघितलं तर 380 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 3000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3300 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 7959 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. विटा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2500 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 81 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये. खेड या बाजार समितीमध्ये 19 क्विंटल फुरसुंगी या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1900 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 906 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 4785 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2576 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1100 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2600 रुपये. चांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 1108 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2650 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1925 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर बघितलं तर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये. पुणे मुळशी या बाजार समितीमध्ये 748 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. मलकापूर या बाजार समितीमध्ये 210 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2155 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये. त्याचबरोबर वडूज या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये. तसेच वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1500 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 24 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2230 रुपये,
जास्तीत जास्त भाव 2150 रुपये आणि जास्तीत जास्त भाव 2230 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 24 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2230 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1700 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2750 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 401 रुपये, जास्तीत जास्त भाव 2461 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. येवला अंदर या बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 911 रुपये, जास्तीत जास्त भाव 2272 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2151 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 5800 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 14000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2367 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1470 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 1711 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2391 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 440 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 11900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 3550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2296 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2196 रुपये. नेवासा या बाजार समितीमध्ये 863 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 20400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 3280 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2500 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव सुद्धा 3000 रुपये होता. देवळा या बाजार समितीमध्ये 7790 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2540 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. उमराणे या बाजार समितीमध्ये 15500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये होता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलेत की 16 तारखेचा बाजारभाव आपण बघितला कांद्याचा. 16 जुलैचा बाजारभाव बघितला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर कांद्याचे बाजारभाव हे 2000 ते 3600 3000 रुपये. त्याचबरोबर तुम्ही जर अजून बघितलं तर 3000 रुपये, 2750 रुपये अशा प्रकारे 3550 अशा प्रकारे कांद्याचे बाजारभाव हे वाढलेले आहेत. म्हणजे 2000 ते 3000 रुपयापर्यंतचा बाजारभाव हा आपल्याला बघायला मिळतो. आणि कमीत कमी भाव जर बघितला तर 500 600 700 ते 1000 300 अशा प्रमाणे आपल्याला बाजारभाव हा बघायला मिळतोय. 1000 रुपये 2000 रुपये अशा पद्धतीमध्ये आपल्याला कांद्याचे बाजारभाव हे कमीत कमी बाजारभाव बघायला मिळालेले आहेत. तर जर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून बघताय तेही कमेंटमध्ये सांगा आणि जर दुसऱ्या कोणत्या पिकाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.